लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आनंद निवासमध्ये बापाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दर्शनासाठी वकील साहेब येतात. त्यांना बघून नंदिनी आणि जीवाला थोडासा धक्का बसतो. तेव्हा वकील साहेब म्हणतात, असं काय करतात जीवा, तुम्हीच तर मला इथे बोलवलंय. आपण काउन्सिलिंग सुरू करू, पण मला यावेळेला दोघांसोबत नाही तर एकट्यासोबत बोलायचं आहे. कोणासोबत आधी बोलू असं म्हणून वकील साहेब त्यांना विचारतात. तेवढ्यात आनंद निवासमधल्या मुली येतात आणि जीवाला म्हणतात, जीवादादा चल ना, आम्हाला मोदक शिकव. म्हणून त्याला आतमध्ये ओढून घेऊन जातात. तेव्हा वकील साहेब म्हणतात, मग काय नंदिनी, डिवोर्स फाईल करून 1 महिना झालेला आहे, कसा गेला हा 1 महिना. तेव्हा नंदिनी 1 महिन्यातला सगळा सारांश वकील साहेबांना सांगत असते. ती म्हणते, हा 1 महिना माझ्यासाठी खूप कठीण गेला, खूप आव्हानांचा होता. माझ्या खरेपणावर, माझ्या संस्कारांवर, माझ्या अस्तित्वावर प्रश्न उठले गेले. असं मोठं वादळ आलं होतं. पण या वादळामध्ये खूप जण पुढे आले. पार्थ, काव्या, आई, सगळेजण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा होते. तेव्हा वकील म्हणतात, आणि जीवा, त्यांनी तुमची साथ दिली नाही. तेव्हा नंदिनी वकील साहेबांना म्हणते, जीवा, त्यांच्याबद्दल तर काय बोलू, ह्या सगळ्या वादळामध्ये तेच तर भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा होते. मी खरी आहे यासाठी त्यांना कोणत्याही पुराव्याची गरज नव्हती. अशा नंदिनी जीवाच्या खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी वकील साहेबांना सांगते. तेव्हा वकील साहेब म्हणतात, तरीही तुम्हाला डिवोर्स घ्यायचाच आहे का. त्यावर नंदिनी म्हणते, खरं तर ना, मी आता प्रयत्न करणं सोडून दिलंय. म्हणजे आधीसारखे मी प्रयत्न करेन आणि परत मला अपयश आलं तर, त्यापेक्षा नियतीच्या मनात जे काय असेल तेच आता घडू दे.